हे आहे जुनं महाबळेश्वर, ज्याला आता क्षेत्र भांबळेश्वर म्हणतात, जिथं शिवप्रभूंचा वास आहे, जिथं शंभो महादेव वास करतात. इथंच छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली आहे. म्हणजे या पावनभूमीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा स्पर्श झालाय. म्हणजे बघा आपण किती किती भाग्यवान आहोत. पण इथं एक अशी धक्कादायक गोष्ट घडली आहे, जी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगेनच. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या इथं हे जे मंदिर दिसतं हे आहे कृष्णाई मंदिर. या कृष्णाई मंदिरामध्ये रितेश देशमुखच्या राजा शिवाजी नावाच्या चित्रपटाचं शूटिंग झालंय. मी पुढे तो सगळा सीन आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेलच. पण हे ड्रोन शॉट्स मी जे तुम्हाला दाखवलेत खास याच्यासाठी दाखवतोय. हे पहा, व्यवस्थित पहा की हे बघा ना किती सुंदर आहे, किती छान आहे. पाहायला इथं तुम्ही गेल्यानंतर इतकं मन प्रसन्न होऊन जातं. इतकं प्राचीन असं हे मंदिर आहे, पण ते आज गुदमरतंय, ते आज जमीनदोस्त होतंय, ते आज जमिनीमध्ये गाडतंय. मी आश्चर्यचकित झालो की हे मंदिर जमिनीत जातंय तरी कसं, गाडतंय तरी कसं. अनेक जण सांगतायत की कलियुग अगदी जवळ येते, त्याच्यामुळे हे मंदिर जमिनीमध्ये गाडलं जातंय. पण ऐका, या सगळ्या गोष्टी मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच. हे ड्रोन शॉट्स पहा किती अप्रतिम आहेत. मी जेव्हा हे शॉट्स घेत होतो त्यावेळेला मला इतकं छान वाटत होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं, इतकं आल्हाददायक वाटत होतं. हे मंदिर इतकं छान आहे आणि अशा पद्धतीनं त्याला प्लेस केलं आहे किंवा अशा पद्धतीनं त्याला डोंगराच्या अगदी लाळेवरती बांधलं आहे की तिथून खालचा जोहर खोऱ्याचा संपूर्ण प्रदेश आपल्याला निहाळता येतो. इतकं सुंदर अप्रतिम या मंदिराची वास्तुशैली आहे. या मंदिराचं जे बांधकाम आहे, जे अत्यंत उत्तमरित्या केलेलं आहे. जो काही चौरस आहे आणि मध्ये कृष्णा नदीचं कुंड असं मानलं जातं आणि तिथं ते कुंड आहे. तुम्ही अनेक जण फिरायला आले असाल, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला खरोखर छान वाटलंच असेल, नो डाऊट, कारण ते आहेच इतकं सुंदर. इथं आतमध्ये कृष्णाई मंदिरामध्ये आई कृष्णाई देवीची मूर्ती आहे आणि साक्षात शिवप्रभू शिवशंभो आहेत. पण एक गोष्ट सांगायला मला लाज वाटते की मी अशा महाराष्ट्रात राहतो जिथं आमची मंदिरं अशी जीर्ण झालेत, जीर्ण. बघा ना, म्हणजे कसं आहे, म्हातारा माणूस झाल्यानंतर त्याच्या अंगावरती त्वचेच्या कशा सुरकुत्या उठतात आणि मग ते एकदम अत्यंत विदारक दिसतं. तशा पद्धतीनं हे सुंदर मंदिर विदारक दिसतंय. बघा, एकदा विचार करा, अत्यंत सूक्ष्मपणे या सगळ्या गोष्टी पहा, कारण मी हे मंदिर तुम्हाला जाणून बुजून सुरुवातीला दाखवतोय की हे पहा नक्की कसं आहे, किती सुंदर आहे, कसं पद्धतीनं बांधलंय, कशी रचना आहे त्याची, हे एकदा पहा. हे तुम्ही एकदा पाहिलं की मग जे मी काय पुढे सांगणार आहे, जे काही रितेश देशमुखने या चित्रपटाची शूटिंग इथं केलंय, या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर बोलूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवर्जून पहा. माझ्या चॅनलवरच्या अजून बाकी इथल्या अनेक व्हिडिओ आहेत, त्या देखील आवर्जून जाऊन पहा. मी हात जोडून विनंती करतो की निश्चित पहा, कारण मी जे पुढं काही तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे, ती तुमची झोप उडवेल. कारण तुम्ही आता हे सुंदर ड्रोन शॉट्स बघितलेत, त्यातून तुम्हाला असं वाटत असेल की वा, काय मंदिर आहे, काय जागा आहे, इथं गेलं पाहिजे, हे पाहिलं पाहिजे. पण थांबा, हे पाहायला मिळालंच नाही तर मग हो, मी जे सांगतोय ते अत्यंत जबाबदारीने सांगतोय, कारण परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. मी आता डोकं फोडायची फक्त वेळ राहिली आहे, बाकी सगळं मी करून झालो आहे. हे पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, दाखवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत, माझी हात जोडून विनंती आहे की शेवटपर्यंत पहा. रितेश देशमुखच्या चित्रपटातला हा जो तुम्हाला सीन दिसतोय, हे जे शूटिंग केले ते या मंदिरात केले. हे जाणून बुजून मी तुम्हाला हे दाखवलंय की बघा किती सुंदर पद्धतीनं त्यानं ते तयार केलंय आणि दाखवलंय. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. मी आज आलोय अर्थातच कृष्णाई टेम्पल आणि कृष्णाई मंदिराच्या इथे, महाबळेश्वर इथे. आत्ताच काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती की मंदिराचा काही भाग ढासळला. माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हे मंदिर जमीनदोस्त होत आलंय, हे पडतंय, इकडं लक्ष द्यायला कोणीही नाही आहे. आणि त्या दिवशी ते घडलं. ते घडूनही फक्त तिथं दोरी लावून ठेवले, बांधून ठेवले, पर्यटकांनी जाऊ नये म्हणून. म्हणजे पडोत काही होत, दगडांवरती नंबर टाकून ठेवलेत. हे माझ्या इकडे तुम्ही पाहताय, सगळे दगडं टाकून ठेवलेत. पडेल, हे मंदिर काय राहणार नाही आहे. पण माझा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आम्ही हिंदू म्हणून आम्हाला किती या सगळ्या गोष्टींची किंमत आहे. आमच्या गडांवरच्या मंदिरांना, हेमाडपंथी मंदिरांना या जिहाद्यांनी पांढरा रंग मारून त्याची मशीद करून टाकली, ते तरी आम्ही जागे होत नाही. जे आहे
ते पडतंय, जमीनदोस्त होतंय, तरीही आम्ही जागे होत नाही. मग आम्ही जागे होणार कधी? हा माझा एक साधा सवाल आहे तुम्हा सर्वांना. आता झालं आहे काय माहिती आहे का, इथं कोणाला काही पडलेलं नाही आहे. मी इथल्या अनेक लोकांना किंवा इथल्या राजकारण्यांना देखील आव्हान केलं की हे मंदिर पडतंय, काहीतरी करूया. उभं राहू शकतं, निश्चित राहू शकतं, सगळं काही होऊ शकतं, पण इच्छाशक्ती नाही आहे. पुरातत्व खातं सगळ्यात भ्रष्टाचारी खातं जर कुठलं असेल आपल्या देशातलं तर ते पुरातत्व खातं आहे. आमचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे ना, पुरातत्व खात्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे. पुरातत्व खातं काय करतं, त्याला प्रश्न विचारायला कोणी तयार नाही आहे. जो प्रश्न विचारतोय त्याला दाबला जातोय, त्याच्यावरती केसेस टाकल्या जातात, त्याला टॉर्चर केलं जातं. या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मी चॅलेंज देतो या पुरातत्व खात्याला, तुझ्यात दम असेल ना तुमच्यात, तर तुम्ही माझ्यावरती केसेस करून दाखवा आणि तुम्हाला जे काय करायचं ते करा, काय तुम्हाला उखडायची ते उखडा. पण हे मंदिर जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी याच्यावरती आवाज उठवत राहणार. कारण वेदना होतात माझ्या इथे जेव्हा हे ढासळणारी ही मंदिर आम्ही बघतो. हे पुन्हा उभं राहणार नाही. कारण हे जे उभं राहिलं आहे ना, हे उभं करायला मला असं वाटतं कित्येकांची हयात गेली असेल, हयात. आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या या सगळ्या गोष्टी करणार नाहीत. आपण जपू शकत नाही तर उभं करणार कधी? हा साधा एक मला प्रश्न पडतो. मी आता आलो आहे सकाळ सकाळ इथे, पण पाहत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. ते पडलं आहे, ढासळतं आहे, खाली जमीनदोस्त होतं आहे आणि मन अगदी आतून हेलावून निघतं आहे की अरे बापरे, इतकी सुंदर वास्तू, इतकी सुंदर, आणि ती वास्तू अशी जमिनीत गाडते, खाली जमिनीत गाडते. काय झालं माहिती आहे का, इथं हे सगळे मातीचा भराव आहे, सगळा भराव तो आज तागायत जशाच्या तसा आहे, तो काढलेला नाही. आता मला सांगा, भराव तर पुरातत्व खातं काढू शकतं ना. तुम्हाला मंदिर नाही बांधायचं, नका बांधू, भराव तर काढू शकतो. मग भराव का काढला नाही? हे मंदिर खाली जमिनीत धसत जात आहे. काही दिवसांनी हा भराव इथपर्यंत येईल, या गळ्यापर्यंत येईल मंदिराच्या, फक्त कळसवरती दिसेल. नंतर हे मंदिर बुडवून टाकायचं, नाही तर या जिहाद्यांना देऊन टाकायचं. संपला विषय पुरातत्व खात्याचा. डोक्याला जास्त तापच ठेवायचा नाही. म्हणून म्हटलं, रितेश देशमुखने पिक्चराचं शूटिंग वगैरे केलं किंवा ते मंदिर दाखवलं चित्रपटामध्ये, पण त्या मंदिराची अवस्था आपल्याला व्यवस्थित जरा पाहावी लागेल. नाहीतर नुसताच आम्ही चित्रपट पाहायचा, अरे वा छान आहे की, कुठलं लोकेशन आहे, अच्छा कृष्ण टेम्पलचं की, चला की जाऊन बघून येऊया, एवढ्याच पुरता आम्ही मर्यादित जर असू तर मग तुम्हाला धर्म म्हणून करायची किंवा धर्म म्हणून जी काय आपल्यातली खाज आहे ना, ती खाज मला असं वाटतं दाखवायची काहीही एक गरज नाही आहे. कारण परिस्थिती इतकी गंभीर आहे. का नाही? रितेश देशमुख जर इथे येऊन चित्रपट करू शकतो, तर रितेश देशमुख 10-15 करोड रुपये देऊन हे मंदिर का नाही उभं करायला सांगू शकत? का? कारण आमच्या लोकांमध्ये, आमच्या अभिनेत्यांमध्ये, आमच्या राजकारण्यांमध्ये, आमच्या लोकांमध्ये इच्छाशक्ती नाही आहे. ही आमची यंत्रणा जी आहे ती घाणेरडी यंत्रणा आम्ही निर्माण करून ठेवली आहे. पुरातत्व खातं तर इतकं घाणेरडं आहे, इतकं घाणेरडं की तुम्ही त्याच्याविषयी जर अभ्यास व्यवस्थित केलात ना, तर तुम्हाला समजेल की पुरातत्व खातं हिंदू विरोधी आहे, असं म्हणायला खरंच काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा आणि जागे व्हा, आवाज उठवा. कृष्णाई मंदिर काही दिवसांमध्ये जमीनदोस्त होईल, ते आपल्याला दिसणार नाही. आणि ते जर दिसणार नाही तर मग आपण स्वतःला हिंदू म्हणू शकत नाही किंवा हिंदू म्हणून आपल्याला लाज वाटली पाहिजे. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगावंसं वाटतं या मंदिराच्या किंवा या इथे येऊन. कारण खरंच खूप वेदना होत आहेत. मंदिर गाडतंय, भराव साठत चालला आहे. तुम्ही बघितलं असेल की तिथं किती मोठ्या प्रमाणामध्ये तो भराव साठला आहे. मंदिराची एक दगड ढासळत जाते. म्हणजे इतकं सुंदर मंदिर, इतकं सुंदर ना, इतकं छान वाटतं इथं आल्यानंतर. अप्रतिम अप्रतिम. फक्त लोक येत आहेत, हे कस्टमर, ह्या कपल्स वगैरे येतात, फोटो वगैरे काढतायत, काहीतरी 1-2 खालचा सीन वगैरे बघतायत, निघून जातात. ते मंदिर ढासळून येतं, काही हो, मला त्याच्याशी घेणं देणे. अशा याच्यामध्ये वृत्तीमध्ये आम्ही राहतो. इथं तो पुरातत्व खात्याचा एकूण झॅमल्या ठेवला इथं तो माणूस. तो काय दिवाबत्ती करणारा की काय साफसफाई करणारा, तो दमदाटी करणारा, हे फोटो नाही काढायचं, हे नाही करायचं. का? कारण हे दिसतंय, हे कोणतरी दाखवतंय, मग यांची फाटते. काल ते ढासळलं, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यांचे हातपाय वतरायला लागले, थरथरायला लागले. ज्या मुलानं तो व्हिडिओ काढला त्याला धमक्या देऊ लागली ही सगळी लोकं. दे म्हटलं, सारे माझ्याकडे दे, मी बघतो काय करायचं ते. मी किती आवाज उठवतोय तरी कोणाला काहीही पडलेलं नाही. मी इथल्या राजकारण्यांच्या हातापाया पडतोय, कोणाला काहीही पडलेलं नाही. या सातारा जिल्ह्यामध्ये इतके मंत्री आहेत पण एकही कामाचा नाही, हे मी थेट बिनधास्तपणे बोलतो. कारण हे फक्त धर्माच्या नावावरती मतं मागतायत. यांना धर्म कसा वाचवायचा, तो कसा वाढवायचा, त्यांना खरंच काही याच्याशी घेणं देणं नाही आहे. फार वेदना होत आहेत. पण असोत, तुम्ही कधी जागे व्हाल तेव्हा सांगा. आपण निश्चित कृष्णाई मंदिरासारखी असंख्य मंदिरं जी अशी ढासळत आहेत,
अशी गुदमरत आहेत त्यांना उभं करण्याचं आपण काम करूया. जय श्रीराम.